मित्रांनो, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि RBIने हा जो निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना आता होणार आहे। तुम्हाला माहिती असेल की शेतकऱ्यांना दर हेक्टरी 1,60,000 इतकं कर्ज हे विनातारण दिलं जातं। विनातारण म्हणजे कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता, तारण न ठेवता हे 1,60,000 रुपये इतकं कर्ज शेतकऱ्यांना दर हेक्टरी दिलं जातं आणि या कर्जामध्येच आता बदल करण्याचा निर्णय RBIने घेतलेला आहे। आता तो निर्णय काय आहे ते एकदा बघूयात। तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा। शेतकऱ्यांना जे दर हेक्टरी 1,60,000 इतकं कर्ज दिलं जातं विनातारण, त्याच्यामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय RBIने घेतलेला आहे। त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय RBIने घेतलेला आहे। आता शेतकऱ्यांना दर हेक्टरी 2 लाख इतकं कर्ज हे विनातारण दिलं जाणार आहे आणि हाच महत्त्वाचा निर्णय RBIने घेतला जाणार आहे। म्हणजे जे कर्ज दिलं जात होतं आतापर्यंत त्याच्यामध्ये 40,000 रुपये वाढ करण्याचा निर्णय RBIने घेतलेला आहे। पण आता याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांचं कर्ज आतापर्यंत परतफेड झालेले नाही। तर मग त्या शेतकऱ्यांना काय होणार? त्या शेतकऱ्यांना जे नवीन कर्ज असेल हेक्टरी 2 लाखापर्यंत ते मिळणार की नाही? तर बघा, महायुतीने सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली होती, आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच्यानुसारच आता महायुती सरकारला नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरच सरसकट कर्जमाफीचा विचार केला जाणार आहे। जे अर्थसंकल्प असेल, बजेट असेल त्याच्यामध्ये सरसकट कर्जमाफीची तरतूद केली जाणार आहे। एकदा की ही सरसकट कर्जमाफी झाली, शेतकऱ्यांचं कर्ज जर माफ झालं पूर्णपणे, तर मग त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांना हे जे नवीन कर्ज असेल हेक्टरी 2 लाख रुपये हा जे कर्ज आता देण्यात येणार आहे ते कर्ज त्यांना परत आता मिळणार आहे। त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा असणार आहे की लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं आणि त्याच्यानंतर मग RBIने जो निर्णय घेतला आहे 2 लाख रुपये प्रति हेक्टरी कर्ज देण्याचा विनातारण, तो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल।